DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। सर्वांसाठी घर ही राज्य शासनाची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना असून योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये सर्वांना परवडणारी, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ घरं उभारली जाणार आहेत। या योजनेचा सुधारित नवीन धोरण हे येत्या महिनाभरात तयार करण्यात येणार असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं धोरण राबवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीनंतर केली आहे। नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन प्रक्रिया जास्तीत जास्त प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिले असून ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत गृहनिर्माण धोरण वेगळं राबवलं जाणार आहे। ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार असून नवीन धोरणानुसार विद्यार्थी वसतिगृह, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, कामगारांसाठी घरे, भाडेतत्वावरील गृहसंकुलन, पुनर्विकास पर्यावरणपूरक घरं, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित घरे बांधण्यावर भर देण्यात येणार आहे। तसेच गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधली जाणार असून या संदर्भातील निविदा प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे। दरम्यान जे कामगार गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याची देखील चाचपणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। दरम्यान मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देखील शिंदे यांनी दिले असून सर्वांसाठी घर ही योजना केवळ शासनासाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी देखील महत्त्वाकांक्षी ठरणार असल्याचं शासनाच्या या धोरणामुळे अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।